दिवशी पाण्याने भरलेले डोळे पाहिले म्हणावं मी. काय मला आवडणार नाही माझ्या घरात असं कोणी रडलेलं. विचार त्या भाडेकरूला विचार. कशाला हात उगारायचा? नाही काका, अहो जयनी असं काहीच केलं नाही. त्या दिवशी मी पप्पांच्या घरी गेले होते. म्हणजे त्यांनीच बोलवलं होतं कामासाठी. तिकडे तिकडे मम्माला आणि पप्पांना पाहिलं आणि डोळे भरून आले. सगळं जुनं आठवलं आणि मग आलं का तुमच्या लक्षात? आता जाऊ दे तिला फ्रेश व्हायला. ठीक आहे, पण सांगून ठेव यापुढे जे काही असेल ते सांगत जा म्हणून. काय भाडं घेतो आम्ही, आम्हाला पण सगळं कळायला हवं. ऐकलंस का आदिती? जेवढं भाडं देता त्यात काळजी पण घेतली जाते. जाग तू. मला नाही वाटत कोणाची काळजी. पण एक प्रश्न पडलाय, दाभोळकरांनी हिला का घरी बोलावलं इतक्या वर्षानंतर? चुकचुकली, शंकेची पाल चुकचुकली. अहो आता बदला या सवयी. सांगून काही उपयोग नाहीच आहे म्हणा. जय, हे घे, ठेव तिथे. वहिनी का? मग काय म्हणाला मित्र? मनसोक्त गप्पा मारल्या असतील ना आज? काय काय केलं? काय नेहमीच. मी खूप बोलत होतो आणि तो सांत्वन करत होता. म्हणजे? काही नाही ग, ते मी आपलं त्याला हे सांगत होतो आपल्या कामाबद्दल. हेक्टिक होतंय वगैरे, आणि तो ऐकत होता. छान वाटतं त्याच्याशी बोललं ना की असं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. मन मोकळं करता येतं त्याच्यासमोर. का? माझ्यापासून काही लपवावं लागतं का? की काही अशा गोष्टी आहेत ज्या मला सांगताच येत नाही? मी तुझ्यापासून कधी काही लपवलंय का? माझ्यापासून तू काही लपवूही शकत नाहीस, कारण मला लगेच कळतं. मग असं का विचारतेस? अरे गंमत केली तुझी. जय, आज मला काका विचारत होते तुझं आणि जयचं पटतं की नाही ते. म्हणजे तुमच्यात काही भांडणं तर नाहीत ना? का सगळं विचारत होते? त्या दिवशी पप्पांकडून घरी आल्यावर मी खूप रडले होते, त्यामुळे माझे डोळे
मीन त्यांनी नोटीस केलं आणि त्यांना असं वाटलं की त्यांना असं वाटलं की मी तुला रडवलं. मग सांगितलंस ना, नीट एक्सप्लेन केलंस ना? नाहीतर काय आहेच माझ्यावर संशय. नाही रे, काकांना व्यवस्थित समजावून सांगितलं आणि उलट हेही सांगितलं मी की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते आहेच. काय मग आज कशी झाली तुमची मीटिंग? छान. काय म्हणताय कर्नाळा प्रोजेक्ट? नाही म्हणजे आता ते प्रोजेक्ट नाहीये, नवीनच कुठलं तरी प्रोजेक्ट आहे. नवीन? म्हणजे आज सरांनी मला केबिन मध्ये बोलवलं आणि त्या प्रोजेक्टचे डिटेल्स दिले आणि सांगितलं की आता ह्याच प्रोजेक्टवर काम करायचंय. म्हणजे हे लॉन्चच करायचंय. हा, फक्त ते फायनलाइज होईपर्यंत कोणालाच काहीच डिटेल्स द्यायचे नाही, कोणाला काहीच सांगायचं नाही. सिक्रेट ठेवायचं, कोणालाच सांगायचं नाही. बर. ऍक्च्युली हे प्रोजेक्ट देव टूर्सचं आणि एक मिनिट थांब. कोणालाच काहीच सांगायचं नाहीये ना? सिक्रेट आहे ना? मग असं काय सांगतेस? अरे असं काय करतोयस? तुझ्यापासून काही सिक्रेट राहू शकतं का? आदिती एक मिनिट थांब. हे ऑफिशियल काम आहे, त्या बाबतीत सिक्रेसी ठेव. या कामाबाबतीत म्हणजे सिक्रेट नाहीये असंच समज. मला काही ऐकायचं नाही. बर, आलेच मी. जय, आज मला सरांबरोबर एका मीटिंगला जायचंय आणि त्यानंतर 2 मीटिंग्स लाईन अप आहेत. वा, जोरात काम सुरू आहे. खूप मोठं प्रोजेक्ट दिसतंय. हो, तू सरांकडे बघितलंस ना तर तुझ्याही लक्षात येईल. या प्रोजेक्टसाठी ते त्यांचा सगळा अनुभव कामी आणताय आणि स्वतः ते या प्रोजेक्टवर लक्ष देत आहे. खरंच जय, खूप मोठा प्रोजेक्ट असणार आहे. सिक्रेट सिक्रेट. ऑल द बेस्ट. हो, माहितीये मला, लक्षात आहे. नाही सांगणार तुला. बरं जय, सर मला पिकअप करायला येणार आहेत आज. म्हणजे मी निघाल्यानंतर तू निघशील प्लीज? ठीक आहे. सर निघाले. जय चल पटकन, तुला नाश्ता करायचा आहे ना आणि मलाही निघायचंय. चल चल चल, ये लवकर. हे काय, वहिनी नाही आल्या? अगं मॉर्निंग वॉकला गेली ती. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक? हो, जाऊ देत हो. तेवढंच तिला बाहेर जायला मिळतं. जय आला नाही अजून? त्याचं आटोपलं नाही का? नाही, झालीये. ये. हा काय आला. जय, नाश्ता देते तुला. अगं थोडं कमी कर, एवढं नको. अरे घे रे. अहो नाही काकू, खरंच खूप होईल. बर, आदिती तू खा. नाही नाही नको. मी एवढं खाते आणि निघते.
अगं सावकाश सावकाश घे पाणी. एवढी कसली घाई? काका ऍक्च्युली उशीर झाला ना, लवकर निघायचे. आदिती, लंचला तू ऑफिसला येणार आहेस का बाहेरच करून येणार आहेस? तसं अजून काही ठरलं नाहीये, पण तुझा डबा मी बॅग मध्ये ठेवलाय. बर. म्हणजे तुम्ही एकत्र ऑफिसला जाणार नाही? अण्णा, माझी एक मीटिंग आहे, त्यासाठीच अविनाश सर आणि मी जाणार आहोत. आम्ही एकाच टीम मध्ये आहोत ना. तुम्हा दोघांची एक टीम असती तर बरं झालं असतं, नाही? म्हणजे एकत्र येता जाता आलं असतं. एवढा काही फरक पडत नाही. उलट आम्ही एकत्र नाही होत ते बरं आहे. अण्णा, आम्ही वेगवेगळं काम करतो, त्यामुळे आम्हाला खूप टूर्स हँडल करायला मिळतात. आणि आम्हाला चांगले अनुभव सुद्धा येतात. आता बघा ना, मला सुद्धा कधी कधी जय मदत करतोच कामात. पण या सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, या सगळ्यामुळे पप्पा खूप जवळ आलेत जयच्या. एकच केबिन शेअर करतात दोघ जण. हल्ली अगदी हसून खेळून बोलतात एकमेकांची. पप्पा बऱ्याचदा कौतुक सुद्धा करतात जयचं. आणि ऑस्ट्रेलियाची टूर जेव्हापासून जयनी सक्सेसफुल केली आहे ना, तेव्हापासून पप्पांचा खूप विश्वास वाढलाय जयवर. हो ना? तसे खूप चांगले बदल घडले. चला, सर येतच असतील, मला निघायला हवं आता. काका, काकू येते मी. हो. अण्णा येते. जय, बाय. 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 किती आनंदात दिसते ना आदिती. अशीच कायम आनंदात राहू देत. काकू, माझंही झालंय, मी येतो. हो. येतो काका. अण्णा. अण्णा, तुम्ही आता गोळी घ्या वेळेत. काल घेतली नव्हती. मी आधी तिला सांगणार होते, पण म्हणता जाऊ दे, एक दिवस सूट. हो, आता घेतोच. हा. कुठं तरी पाणी मुरतय. काय चाललंय डोक्यात? नाही, आधी तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तोच आनंद जयच्या चेहऱ्यावर नव्हता. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आधी तिच्या आनंदात जयचा आनंद नाही? काय कमाल करता हो तुम्ही. काहीही विचार करायचा आणि सतत संशयी दृष्टीने जगाकडे बघायचं.
माझ्या नजरेला जे दिसतंय ते तुला दिसणार नाही. काहीतरी लपवतोय हा पठ्ठ्या सगळ्यांपासून, अदितीपासून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय उशीर झाला? नंदिनीची वाट बघत होते ना. उत्तमा, फार वेळ नाही हा थांबावं लागला. छे, फार वेळ नाही काही, फक्त अर्धा तास ना. सॉरी सॉरी. सॉरी सॉरी. पण काय ग, देवळात खूप गर्दी होती आणि तुला माहितीये का, नवसाला पावणारा देव ना, त्यामुळे भाविक खूप, गर्दीच गर्दी. हे घे, प्रसाद. काय केलंस नवस? मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होते. घे प्रसाद. प्रसाद. हे घे साई. आदिती, आदिती नाही आली अजून? अगं हल्ली बिझी असते ना, काही ना काहीतरी कामं सुरू असतात. इतक्या मीटिंग्स असतात तिच्या हल्ली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय, हे घे प्रसाद. नवसाला पावणारा देव आहे, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. थँक्यू. आणि काय रे, आदिती नाही आली अजून? कधी येणार आहे माहितीये? ती सरांसोबत कॉन्फरन्सला गेली. हो का? बर. कसली कॉन्फरन्स? नाही, मला काही माहित नाही. अरे असं कसं? मैत्रीण आहे ना तुझी चांगली, तुला माहित नाही? रजनी, प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असायलाच हवी असा माझा हट्ट नसतो. नाही, सगळं माहित असावं असा कोणाचाच हट्ट नाहीये इथे. पण काय आहे, हल्ली बऱ्याच गोष्टी माहित नसतात आम्हाला. म्हणजे सरांच्या आतापर्यंतच्या प्रोजेक्ट्स बद्दल, इतर प्रोजेक्ट्स बद्दल माहिती आहे आम्हाला, पण ह्या ज्या खूप महत्वाच्या मीटिंग्स चालल्या आहेत, कॉन्फरन्सेस चालल्या आहेत, त्या नेमक्या कुठल्या प्रोजेक्टच्या आहेत काही माहित नाही आम्हाला. कुठला प्रोजेक्ट करते आदिती सध्या? नंदिनी मॅडम? आधी नव्हतं ना असं? नाही म्हणजे खूप गोष्टी बदलतायत आता ऑफिस मध्ये, नाही का? काय झालं? काय बदलताय? आपल्या ऑफिस मध्ये सध्या बरंच काही बदललंय असं रजनीचं म्हणणं आहे. रजनी मॅडम, काहीही बदलत नाहीये, सगळं आहे तसंच आहे. ऑफिस मध्ये काम कमी आणि गप्पा अधिक, ही सगळ्यांची सवय अजूनही तशीच आहे. नवरे थांबा, प्रसाद घ्या आणि आधी शांत राहा. तुम्हीच शांत राहा, म्हणजे मला बोलावं लागणार नाही. नवरे आहो, कामाचंच बोलत होतो आम्ही. आदिती सध्या कुठल्या प्रोजेक्ट वर काम करते याबद्दलच चर्चा चालली होती आमची. ते कॉन्फिडेन्शियल आहे, एवढ्यात कुणाला सांगायचं नाहीये. पण नवरे काका, तुम्हाला तर माहित असेलच ना. साई प्रसाद, शट अप. काय बोलतोय सर तू? ऑफिस मधला सगळ्यात सिनियर माणूस आहे हा, त्यांना सगळं माहित असतं. हो ना नवरे? हसण्यापेक्षा काम करा जरा, काम. ओके? वा मिस सावळकर, मीटिंग चांगली झाली, सगळे मुद्देही खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर झाले. हो, पण सर भाटिया सरांनी जे इनपुट्स दिलेत ते इन्क्लूड करून आपल्याला परत मीटिंग करावी लागेल. मिस आदिती, तुम्ही ते करणार याची खात्री आहे मला.
सध्या महत्वाचं म्हणजे जेवणाची वेळ निघून गेली आणि ऑफिसमध्ये पोहोचायला आपल्याला वेळ लागणार आहे, त्यामुळे आपण बाहेरच काहीतरी खाऊन घेऊया. ठीक आहे सर. काय खाणार तुम्ही? नाही म्हणजे मलाही लाईटच काहीतरी खायचं आहे, फक्त उपाशी राहिलो तर आऊ अजून ओरडतील, त्यामुळे काहीतरी खाणं गरजेचं आहे. खूप काळजी घेतात ना आऊ. काळजी आणि शिस्त दोन्ही. काय खाणार? पिझ्झा, बर्गर? सर तुम्ही कधी चाट खाल्लंय का? म्हणजे पाणीपुरी, भेळपुरी, आणि ते सुद्धा बाहेरच्या गाडीवरचं. कधी खाल्लंय का? म्हणजे नाही म्हणजे सहसा तुम्ही खात नसाल ना. मी तर ऑफिसमध्ये वडापाव, भजी ते सुद्धा टेस्ट केलंय. काय झालं? आणि मिरची सुद्धा खाल्ली होती. त्यानंतर तुमच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. नाही पण मी हे सगळं खाऊ शकतो, अगदी चाट सुद्धा. मी जा दीदी, चला. तर कुठे? चला तर.